रत्नाक्का, चला जेवून घ्या तुम्ही. नकोय मला. अहो असं काय करताय? दुपारी सुद्धा जेवला नाही आणि आता सुद्धा नाही. जाग तू, नकोय मला, नाही जेवायचंय. मला तुमचं काही ऐकायचं नाहीये. चला जेवून घ्या आधी. या घरात जेवायची काय राहायची पण इच्छा नाहीये माझी. अहो असं का बोलताय तुम्ही? खरं तेच बोलती आदिती. बस झालं आता. अरे हे काय, ओरिजिनल देशमुख अशा इतक्यात हार मानणार? माणूस आहे मी. बाहेरून किती खमकी दिसत असले ना तरी मूल नाही मला. याची कुणी जाणीव करून दिली ना की आतून हळवं व्हायला होतं. रत्नाक्का, पल्लू काकींचं बोलणं इतकं मनावर नका घेऊ. हल्ली त्या प्रत्येकाशीच असं वागतायत, पाहतो ना आपण. आणि कोण म्हणाला तुम्हाला मूल नाहीये म्हणून? मी आहे ना, तुमची हक्काची मुलगी. चला जेवून घ्या आता. रत्नाक्का, प्लीज जेवून घ्या. मी मुलगी आहे ना तुमची, माझं नाही ऐकणार? प्लीज. खरं तर आदिती, या घरातला प्रत्येक जण कमी अधिक प्रमाणात एकमेकांशी असं तुटकपणे वागतोय, परक्यासारखं वागतोय. याच वाईट वाटतंय. कधी हे सगळं संपून पूर्वीसारखं होईल देव जाणे. होईल, लवकरच सगळं पूर्वीसारखं होईल. हो, पण हे सगळे असंच वागत राहिले तर कसं होईल? हो ना रत्नाक्का, मला काय वाटतं, असं काहीतरी घडायला हवं ज्याने प्रत्येकाला प्रत्येकाशी बोलावंच लागेल. तुला खरंच असं वाटतं की असं काहीतरी घडलं की प्रत्येक जण एकमेकाशी बोलायला येईल म्हणून? हो, म्हणजे आपण हार नाही मानायची. हा, मग मग माझ्याकडे एक आयडिया आहे. काय? वा रत्नाक्का, अहो कसं सुचतं तुम्हाला एक एक? ओरिजिनल देशमुख आहे ना मी, म्हणून. रत्नाक्का, हॅलो. हॅलो, मी आले. ये बाहेर. बाहेर आले आले. 3:30 वाजलेत. आता का आलेत या? काय झालं? आणि हे काय, तुम्ही अंघोळ सुद्धा केलीत, ते पण आता? झाली माझी आंघोळ. आणि तूही लगेच आंघोळ करून घे. आणि हे बघ, मी तात्या आणि बयोंसाठी हंड्यामध्ये पुरेसं पाणी काढून ठेवलंय. हा, हे बघ. हे काय, हे कशाला? चल खाली. अहो पण चल चल चल. ये. तू थांब इथेच, मी आलेच. काय झालं? कसला आवाज आला? कोण आहे रे तिकडे?
कोण आहे? रत्नाक्का हा हळू जरा. हो कसला आवाज? तिकडे गेलो तर आणि काही नसलं तर परत फिरवेल. जाऊ दे, सकाळी जाऊन बघूया. कसला आवाज करतो. झालं काम? झालं. पाणी ही एक अशी गोष्ट आहे ना जी सगळ्यांना एकमेकांशी बोलायला भाग पाडेल. रत्नाक्का ओरिजिनल देशमुखची आयडिया आहे, फसणार नाही. जाऊयात. हो चल चल. नानी पाणी गेलंय, माझी झालीये, टॉयलेट मध्ये अडकलोय, धुवायला पाणी नाहीये. काय हो? पाणी गेलं का? पाणी गेलंय? हो. मलाच काय विचारतेस? मी तुला विचारतोय. असं कसं जाईल पाणी? थांबा बघते. नानी ये नानी, लवकर. हो रे दुमण्या, आले ना, थांब जरा. अरे देवा, पाणीच नाहीये. ए पल्लू, ठेव ती बादली इथे. माझा दुमण्या अडकलाय टॉयलेट मध्ये. हे पण अडकलेत बाथरूम मध्ये. अगं नानी. देवा, आता हा मोटार दुरुस्त करणारा केव्हा येणार आहे देव जाणे. नानी मी किती वेळ बाथरूम मध्ये थांबू? दे ना पाणी. हा चल सावकार. अगो बाई, हे कुठून आणलं? हा कुठे मिळालं पाणी? सांगा ना, मी पण जाते. मी सकाळीच थंड भरून ठेवला होता, आता गेलं नळाचं पाणी. चला व्हा बाजूला. सखा ठेव ना ते पाणी. सावकाश रे, सांग नको. नीट ठेव. पण मला एक कळत नाहीये, काय? आपल्या घरातल्या सगळ्याच्या सगळ्या आंघोळीचं राहिले आणि फक्त अदिती आणि रत्नाक्का यांच्याच आंघोळी झाल्यात. कसं काय? नानी पाणी कुठे आहे? नानी नानी, अगं मी रोजच सकाळी लवकर उठते. मग जा, तो दुमने हाक मारतोय, वैतागला असेल. अरे हो, विसरलेच मी. ए दुमने आले रे. हा, भाऊजी बोलवत आहेत. आता काय सांगू यांना? शी बाबा. आदिती, अगं तुझ्या आई बाबांचं आवरलं का? त्यांनाही पाणी हवं असेल ना? हो, मी बघून येते. मोठ्या बाई, हा. आज पाणी नाही. हो. मग आज कामं नसतील. तुझ्या पत्त्यावरच पडलं ना. जा आराम कर आजच्या दिवस. ये, आज सकाळ हॉलिडे. ये. हा. हे पाणी खूपच कमी आहे. पाणी आंघोळीला नाही पुरणार. काय करू आता? कुठे गेली माझी बादली? नानी ये नानी, लवकर. ए हो रे, आले, थांब जरा. ते माझी बादली कुठे ठेवली तेच मला आठवत नाहीये. इथेच तर ठेवली होती. कुठे गेली असेल? नानी तू कुठे आहेस? मला पाणी दे. ए आले रे, थांब ना जरा दुमण्या. इथे माझी बादली कुठे ठेवली मी तेच मला आठवत नाहीये. अरे इथेच तर ठेवली होती, कुठे गेली असेल? आता कुठून आणू मी पाणी? दुमण्या किती वेळ असा बाथरूम मध्ये अडकलेला असेल? काय शोधताय नानी?
अहो मी ना इथे ही बघा. अरे यातलं पाणी कुठे गेलं? आणली तेव्हा पाणी होतं याच्यात. असं कसं झालं? अहो पण असं कसं पाणी हरवलं? काय माहिती. आता काय करू मी? कुठून आणू? काय काय नानी काकी काय झालंय? अगं माझं पाणीच हरवलंय. काय? हो हे बघ, मी किचन मधनं ह्या बादलीत पाणी घेतलं आणि ती बादली आणून मी इथे अशी ठेवली आणि बाहेर मी यांना टँकर बद्दल विचारायला गेले आणि येऊन पाहते तो बादली गायब. नानी लवकर. बघ ना, दुमण्या कधीपासून बाथरूम मध्ये अडकलाय. आता कुठून आणू मी परत पाणी? काहीच कळत नाहीये मला. नानी काकी ऐका ना, रत्नाक्कांकडे ना थोडं पाणी असेल, त्या देतील आपल्याला. चला. हो का? चल मागूया त्यांना पाणी, तेव्हाच दुमण्या बाथरूमच्या बाहेर येऊ शकेल. किती वेळेचा आतमध्ये अडकलेला आहे. हो, रत्नाक्कांकडे पाणी आहे. हो हॅलो. अहो कधीपासून फोन ट्राय करतोय मी. हो देशमुख निवास. आमचीच मोटर बिघडली आहे. अर्जंट आहे अर्जंट. अहो खूप अर्जंट आहे. एक 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 बादली पाणी पाहिजे म्हणा. एकच बादली? काय चाललंय तुझं? अरे मी माझं सांगतोय रे. तू प्लीज जरा थांब. दादा नाही ना थांबू शकत. एक बादली पाणी हवंय मला. कोणी पाणी देतं का पाणी? अहो पाणी नाहीयेत म्हणून सगळी कामं खोळंबले तो. प्लीज. आता नाही जमणार असं अचानक. ते थोड्या वेळ थांबावं लागेल बाबा. प्लीज प्लीज ऐका ना प्लीज. हे सिद्धू, काय प्लीज तुझी लावलं? अशी कामं होत असतात का? बघ कसं बोलतात. काय नाटकं लावले हो? आता काय जीव गेल्यावर द्याल का पाणी? अरे जगण्या इतकं पाणी नसतं तर दुकानात पाण्याची बॉटल घ्या, विकत घ्या आणि मग प्या. भले जगातलं पाणी संपलं असेल तरी मी रात्रीच संध्याकाळीच घेऊन येणार पाण्याचं टँकर. आओ असं नका करू प्लीज. या ना लवकर. हॅलो. अहो एक्स्ट्रा पैसे घ्या. फुकटच्या 2 किटल्या दूध देतो तुम्हाला मी. बाबा नाही म्हटलं ना एकदा. नाही अहो आणखीन 1 किटली देतो. मी फळ देतो ना. हा फळ पण देतो. या पण. नाही कट केला फोन. आता काय करायचं? आता मी काय करू? अरे तुला एकच बादली पाणी पाहिजे ना? विहिरून घे. अहो नाना काका, पण पाणी आणण्यासाठी मी सुखरूप पोहोचेल की नाही हे नाही माहिती ना. जाऊ द्या, जातो मी. जा पण. तो काय मोटर दुरुस्त करायला येणार नाही ना टँकर येणार आहे. आता आपल्यालाच काहीतरी करावं लागेल. बरोबर. चला. हे बोलायचंय ना ना. तुम्ही तो पाण्याने हे साका तू का रे ठोंब्यासारखं उभा राहिला? चल काम कर. चल. हे आज आपला आराम. काय म्हणून विचारा. काय? मोठ्या बहिणी सांगितले आज पाणी नाही येणार, मग सुट्टी. सकाळीच हॉलिडे. यू डू आय डू. तू काढतो. थांब मी. करा केलात ना. अहो नाहीये पाणी. मी कुठून आणू? असं कसं नाहीये? अगं सांग ना कोणाला तरी. एवढे लोक आहेत ना घरामध्ये, सांग करतील काहीतरी. हो आता वाटण्या झाल्यात ना, वेगवेगळं आहे ना प्रत्येकाचं. असं कसं मागणार? आधी सारखं असतं ना तर मागायची गरजच लागली नसती. तुमच्या आवाजाने 4-5 बादले आले असते इथे. अगं सांग कोणाला तरी, करतील ना काहीतरी. एक काम कर, बाजूला रत्नाकाची खोली ना तिच्याकडे जा. माग पाणी तिच्याकडे जा. लवकर जा. त्यांच्याकडे जाऊ? मी त्यालाच अपमान केलाय रत्नाक्कांचा. अगं जा लवकर. काय विचार करतेस? हा काय हा एवढा काय विचार करतेस पाणी मागण्याचा? मी इथे 1 तासापासून अडकून पडलो बाथरूम मध्ये आणि तू कुशाल विचार करत बसलीस. तुझ्याच्याने काहीच होणार नाही. मीच बघतो. सखा, नाना, सिद्धू, अरे कोणी आहे का? अरे मला पाणी हवंय. पाणी बाथरूम मध्ये पाणी नाहीये. अहो किती किंचाळत आहे. गप्प बसा. काय तुला काहीच कळत नाही. शांत बैस. माझा प्रॉब्लेम काय? सखा, सिद्धू, अरे नाना आहे का कोणी? पाणी द्या. पाणी संपलंय. चल हो बाजूला. अहो रत्नाक्का नाही, तू दुमण्याला पाणी द्यायला लावलंस. बघ निम्म्यावर आलाय पाणी. असं जर सगळ्यांचा पुळका येत राहिला ना तुला, तर आहे ते पाणी पण संपवशील तू. रत्नाक्का, अहो तो दुमण्या वॉशरूम मध्ये अडकला होता ना. पाणी द्या. पाणी संपलंय. नाही त्या दोघांना तर मी अजिबात पाणी देणार नाही. ती पल्लू फार तोरा मिरवते ना. आता येऊ दे माझ्या समोर, मग बघते तिला.
अहो पण रत्नाक्का, पल्लू काकींच्या चुकीची शिक्षा बाळा काकांना का? द्या ना पाणी. नाही, सांगितलं ना तुला, मी बाकी कुणालाही पाणी देईल, पण या दोघांना पाणी देणार नाही. सकाळपासून पाण्याचा पत्ता नाही माहिती, कॉलेजला जायचंय मला. सगळा टाइम टेबल बिघडलाय माझा आणि पोट पण. अहो आता काय करणार, घरात अजिबातच पाणी नाहीये. रत्नाक्का, तुम्ही बाकीच्यांना द्याल ना पाणी? सुहास भाऊजी, हे घ्या पाणी. काय पाणी? एवढंच आहे? यात तर तोंड पण धुवून होणार नाही. हो ना, दे मग इकडे. अगं नाही रत्नाक्का, दे मला पाणी. सोड अगं रत्नाक्का, सोड. अहो हळू, धीर जरा. अगं धीर तर नाही धरू शकत आता. अगं रत्नाक्का सोड, मला पाणी दे. आता निसर्गाच्या आखेला कोणी थांबू नाही शकत. अहो काय चाललंय? तू माझा हंडा दिलास. रत्नाक्का हो, ऑलरेडी खूप गोंधळ सुरू आहे घरात पाण्यामुळे. आता आणखी परीक्षा बघायला नको. तुम्ही चला आणि ती मोटार दुरुस्त करा बघू. हो, तसंही पाणी संपलंय माझ्याकडचं. सिद्धू, आली का रे मोटार दुरुस्त? बापू का तुझ्या समोर बसतोय ना, एकतर काय प्रॉब्लेम झालाय तेच कळत नाही आणि तू काय विचारतोस दुरुस्त झाली का म्हणून? हे सिद्धू, नीट करे बाबा, नाही तर आणखीन बिघडायची आणि फुटायची. ए नाना, अरे शुभ बोल ना बाबा. चला व्हा बाजूला सगळे. अरे तुमच्याला नाही जमायचं, व्हा बाजूला. रत्नाक्का, तू जरा थांब, काहीतरी मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. अरे म्हणूनच सांगते, व्हा बाजूला. तुमच्यासाठी नाही होणार. सिद्धू चल, उठ. चल उठ उठ उठ, चल. या दुरुस्त कर, ना दुरुस्त करायची, फोडून ठेवायची. बघा आता. अक्के, उठ उठ उठ. नाही अगे अरे गप रे तू. अगं तुला नाही जमणार, उगाच वेळ नको वाया घालू. उठ. थांब रे बापू. हे बघ, प्रत्येक ठिकाणी असं पुढे पुढे नाही करायचं. चल उठ, जा त्या विहिरीवर जाऊन पाणी भरून ये. उठ. ए थांब ना बाब्या, उठ दे ना. येत नाही जात नाही आपलं. आता हिच्यानी पण दुरुस्त झाली नाही म्हणजे नक्कीच मोठा प्रॉब्लेम झाला असणार. तू हे बापू, तुला काही कळतं का रे मोटर मधलं? अरे तुला फक्त गोठ्यातले कामं जमतात. हो बाजूला चाललाय तिथे काहीतरी खुडबुड करायला. अरे सकाळपासून तुम्ही त्या मोटर भोवती काही ना काही करताय, फार बिघडून टाकली ती. नाना अक्का, अरे मोटर सुरू व्हावी म्हणून सगळे प्रयत्न करतायत ना. तू जरा प्लीज चिडचिड करू नकोस ना, शांत राहा ना जरा. ए सिद्धू, तुम्हाला नको शिकू रे. आणि गोकुळनिवासच्या प्रॉब्लेम मध्ये नको पडू तू. तुला काय माहिती रे, कामाचा खोळंबा झाला काय त्रास होतो ते. अरे तू काय बाबा अमेरिकेला जाणार? तुझ्या त्या अमेरिकेत त्या सेकंदात कामं होतात रे. जरा बाजूलाच यायच्या सगळ्यापासून. मी जरी अमेरिकेला गेलो ना तरी या घरातलाच आहे मी. मला या घरातले प्रॉब्लेम कळतात. ए नाना, तू सिद्धूला काय बोलतो रे? तुला जमतं ना, मग तू दाखव ना मोटार दुरुस्त करून. आला मोठा मळेवाला. ए अरे शांत बसा रे. ए तुला बोलायची काय गरज होती? सिद्धूशी बोलत होतो ना मी, तू काय मध्ये बोलला? आणि तुला भडकायचं काय कारण रे? ए नाना, तू प्रत्येकांना बोलतोस. तुला तर जमता येते, तू दाखव ना करून. काय नुसता बाता मारतोयस तू? नको शिकू. ए अरे भांडू नका रे, इथं प्रश्न सुटत नाहीयेत आणि तुम्ही कसले भांडताय? एक काम करा, तुम्हाला जमत नसेल ना तर चालते वा इथून निघून जा, पण भांडण करू नका. रत्नाक्का, सगळे एकत्र यावे म्हणून आपण हे सगळं केलं, पण इथे सुद्धा भांडणं झाली. जाऊ दे, तुम्ही करा दुरुस्त. केला ना प्रयत्न. तोडणं सोपं आहे ग, जोडणं कठीण आहे. मला नाही जमणार ही मोटर दुरुस्त करायला. काय? अहो, आता काय करायचं?